नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आणि अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। इथे संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। दरमहा भत्त्यात वाढ झाली ते किती झाली आहे आणि कोणाकोणाला याचा लाभ भेटणार आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्र, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। आणि आपले जे ST कॅटेगरीचे जे भाऊबंद सगळे असतील, जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याची जे आलेलं आहे, जे परिपत्र आलेलं आहे याचं शासनाकडून जे आलेलं आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 24 जून 2025 ला प्रसिद्ध झालेले हे पत्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघू शकता आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ केलेली गेलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये सविस्तर काय लिहिले आहे। अनुसूचित जनजातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात कार्यरत विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यांमध्ये सुमारे दुप्पटीने वाढ, तसेच शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही, महागाई निर्देशांकांचा विचार करून या भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय। यामध्ये आणखी बघू शकता तुम्ही की वाढ किती झाली आहे। निर्वाह भत्ता दरमहा विभागीय स्तरासाठी सर्वात पहिले 800 रुपये भेटत होते, आता 1400 रुपये झाले। जिल्हा स्तरासाठी जे विद्यार्थी मित्रांनो आहे ते 600 अगोदर होते, आता जे आहे ते 1300 रुपये झाले। आणि ग्रामीण तालुका स्तरासाठी पहिले 500 रुपये होते, आता 1000 रुपये झाले। इतका भत्ता देण्यात येणार। मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही 100 रुपयेवरून 150 इतका वाढवण्याचा निर्णय यांनी घेतला आहे। म्हणून जे विद्यार्थी ST कॅटेगरीचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि दुप्पट पद्धतीने जो आहे पैसा तो वाढलेला आहे आणि ह्या पैशाचे तुम्हाला जे विद्यार्थी लाभार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा लाभ नक्की घ्यायचा। आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या अशा प्रकारची माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि भेटूया आपण नंतरच्या अशाच प्रकारच्या अपडेट सोबत। तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राइब करा। आपण सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्याही स्कीम येतात ते सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।